नमस्कार प्रेक्षक हो, तुमच्या आवडत्या मालिकेच्या आजच्याच म्हणजे 13 फेब्रुवारीच्या भागात तुम्ही पाहणार आहात. किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीच्या विरोधात अजून एक कंपनी उभारलेली आहे. तीही नवीन आहे, पण अजून ती कंपनी कुणाची आहे हे कळलेलं नाही आहे. पण पारू किचनमध्ये काम करत असताना अचानक तिथं अनुष्का येते. तिथे सावित्री आत्याही असतात. आता अनुष्का पारूजवळ येऊन तिला म्हणू लागते, तुला काहीतरी सांगायचं आहे मला. पारू ही म्हणते, सांगा. तेव्हा अनुष्का म्हणू लागते, तुझा खूप जीव आहे ना गं तुझ्या देवी आईंवर, पण आता त्याच देवी आईंची किर्लोस्कर ऑफ ग्रुप कंपनी लवकरच पाण्यात बुडणार आहे. आता पारू म्हणते, काय बोलताय तुम्ही, नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला. हे ऐकून सावित्री आत्यांना पण धक्का बसतो. तेव्हा अनुष्का म्हणू लागते, हो, आपल्या कंपनीच्या विरोधात एक कंपनी उभी आहे, तेही नवीन एंट्री झालेली. त्या कंपनीने अगदी आपल्या कंपनीसारखेच प्रोडक्ट उभा केलेत. किर्लोस्कर कंपनीला ती कंपनी अगदी तोडीस तोड आहे बरं का. आता पारूला प्रश्न पडतो, आता ही नेमकी कंपनी कुणाची असेल, कोण असेल आपल्या विरोधात उभारणारं, तेही अगदी आपल्यासारखं उभेऊब प्रोडक्ट तयार करणारं. आणि इकडे खरंच मार्केटमध्ये उलथापालथ झाली. मॅगझिनमध्ये पहिल्या पेजवर किर्लोस्करांची ॲड असायची, पण आत्ता भलतंच घडलंय. आता नवीन आलेल्या कंपनीची ॲड पहिल्या पेजवर आहे आणि किर्लोस्करांची ॲड चक्क बॅक कव्हरला आहे. हे जेव्हा अहिल्याला कळतं तेव्हा ती चांगलीच संतापलेली दिसत आहे. आता ती सगळ्यांना बोलवते आणि मोहनला ही ॲड दाखवत म्हणते, याला काय अर्थ आहे मोहन, आपली ॲड चक्क फ्रंटवरनं बॅक पेजला गेली आहे. आता तिथं दामिनीही असते. हे ऐकून दामिनी म्हणू लागते, म्हणजे आता आपली कंपनी बंद पडणार, म्हणजे आपण रस्त्यावर येणार, भिकारी होणार. आता मात्र दामिनीच्या या बोलण्याला सगळे वैतागलेले असतात. तर प्रेक्षक हो, खरंच किर्लोस्कर रस्त्यावर येतील का, किंवा नवीन कंपनी नेमकी कुणाची असेल, हरीशचा आणि अनुष्काचा याच्याशी काही संबंध असेल का? तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.